मी तुम्हाला हेच सांगितलं की अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांची ह्या सगळ्यावरती चर्चा चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या देखील संपलेल्या आहेत आणि म्हणून म्हटलं की हे सगळे निर्णय आत्तापासून कुठल्याही क्षणाला जाहीर होऊ शकतात. नाही, आम्ही तर आपल्याला माहिती आहे की या निवडणुका गावकी आणि भावकीमध्येच आतापर्यंत लढल्या गेल्या होत्या. शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि ह्या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत. भाजपचे नेते असं म्हणतात की ही नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाली आहेत, महापालिका अजून बाकी आहेत. महापालिकेवर सुद्धा 150च्या प्लस जागा या भाजप जिंकेल आणि त्याचबरोबर महायुतीचा महापौर यावेळेस बसेल. आता ज्या महानगरपालिकेत 100 जागा आहेत तिकडे ते 150 जिंकणार आहेत. त्यामुळे जशा निवडणुका समोर येतील त्यावेळेला प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे ही त्या निवडणुकीत बघितली जाईल आणि दाखवली जाईल. भाजपला असं पण म्हणालेलं आहे काँग्रेसनं सरसी केलेली दिसते. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. भाजप आणि शिंदेनंतर काँग्रेसने सुद्धा आपलं चांगलं खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत मात्र ते स्वबळामध्ये त्यांनी स्वबळाची घोषणा केलेली आहे. आम्ही देखील पूर्ण तयारी करतोय निवडणूक लढायची. आम्हाला एक गोष्टीचा विश्वास आहे की मुंबईची जनता ही नेहमी शिवसेनेबरोबर आणि ठाकरेंबरोबर राहिलेली आहे. यावेळेला दोन्ही ठाकरे एकत्र लढत आहेत. त्यामुळे मुंबईतली जनता ही 100% ठाकरेंबरोबर राहील असा आमचा विश्वास आहे. सर ते असं पण म्हणतात आम्ही साठव सर कधीपर्यंत तुमचं जागा वाटपाचं असं म्हणतात की अवघी शेवटचे 2 दिवस आत्तापासून कुठल्याही क्षणी. सर आम्ही साठव असं पण म्हणाले की आजच्या निकालामुळे महाविकास आघाडीला चपराक मिळालेली आहे असे पण म्हणाले. युतीच्या घोषणासाठी सभा असणार आहे, पत्रकार परिषद असणार आहे, सरळ एबी फॉर्म वाटप सुरू होणार आहे. या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगितलं की या बाबतीत दोन्ही नेते हे ठरवतील की कशा पद्धतीने ह्याची घोषणा करायची आणि आपल्याला कळवलं जाईल. लवकरात लवकर आपल्याला कळवलं जाईल त्या बाबतीत. सर भाजपनं असं पण म्हणालेलं आहे सर अभी से इस समय से आगे कोई भी समय पे इसकी घोषणा हो सकती है. आपके मन में जो प्रश्न है उसका सभी का जो कुछ उत्तर है वो वहां पर दिया जाएगा. दोनों पार्टियों के सर्वोच्च नेता है, वो दोनों पार्टियों के सर्वोच्च नेता आपके सामने आएंगे और इसकी ऑफिशियल अनाउंसमेंट हो जाएगी. थैंक यू.